आधी नंदापूर मग पंढरपूर असं बोललं जातं। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये आज आषाढी एकादशी यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडली। सकाळीच पुईखडीमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला। ग्रामीण भागातून निघालेल्या दिंड्यांमधील वारकऱ्यांकडून होणाऱ्या विठुनामाच्या गजरामुळे अवघा परिसर भक्तिमय बनला होता। दरम्यान बी भक्ती चॅनलच्या माध्यमातून नंदवाळ यात्रेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। त्यामुळे अनेकांनी घर बसल्या नंदवाळ यात्रेचा आनंद घेत विठुरायाचं दर्शन घेतलं। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये आज वैष्णवांचा मेळा भरला होता। शुक्रवारपासूनच नंदवाळकडे येणाऱ्या रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसत होती। कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि कोकण भागातील दिंड्या नंदवाळच्या यात्रेत मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या। नंदवाळमधील प्राचीन मंदिरात विठुराया, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या मूर्ती आहेत। आषाढी एकादशीला पंढरीचा विठुराया काही क्षण नंदवाळमधील याच मंदिरात विश्राम करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। शिवाय ज्यांना पंढरपूरपर्यंत जाता येत नाही असे अनेक भाविक गेल्या काही वर्षात नंदवाळच्या यात्रेत सहभागी होत आहेत। त्यामुळे दरवर्षी नंदवाळच्या यात्रेमध्ये उत्साह आणि गर्दी वाढू लागली आहे। दरम्यान करवीरचे तहसीलदार स्वप्नील पोवार, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, सरिता खोत यांच्या हस्ते पहाटे महापूजा करण्यात आली। यावेळी यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापती साताप्पा पाटील, विश्वास फाटक, भीमराव पाटील, अमर कुंभार, अजित नरके उपस्थित होते। काकड आरती झाली आणि नंदवाळच्या आसमंतात विठुरायाचा गजर दुमदुमू लागला। पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि विठुनामाचा गजर करत आलेल्या वारकरी आणि भक्त मंडळींनी भक्तिभावानं विठुरायाचं दर्शन घेतलं। सकाळी 10 वाजता बाचणी गावकऱ्यांची दिंडी वाशी इथल्या खत कारखाना परिसरात आल्यानंतर अश्वरिंगण पार पडलं। यावेळी भाविकांची उदंड गर्दी दिसून आली। यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनीही दिंडीत सहभागी होऊन नंदवाळच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची ग्वाही दिली। दरम्यान नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर कोल्हापुरातील शेकडो भाविक पायी चालत नंदवाळकडे येत होते। पुईखडी इथंही कोल्हापूरचा रथ आणि अश्व आल्यानंतर रिंगण सोहळा झाला। यावर्षी पावसानं काहीशी उघडीप दिल्यानं भाविकांच्या संख्येत आणि उत्साहात अधिकच वाढ झाली होती। दरम्यान अनेक संस्था संघटनांनी भाविकांना फराळ वाटप केलं। यात्रा कमिटीनं नंदवाळच्या यात्रेसाठी शिस्तबद्ध नियोजन केलं होतं। शिवाय करवीर पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीनं गर्दीचं नियंत्रण करण्यात आलं। स्वतंत्र दर्शन रांग, अवजड वाहनांना बंदी, योग्य ठिकाणी पार्किंग व्यवस्था यामुळे नंदवाळची यात्रा यशस्वी ठरली। दरम्यान बी भक्ती चॅनेलच्या वतीनं यंदाही नंदवाळ यात्रेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। शुक्रवारी मध्यरात्री 1 पासून आज दुपारपर्यंत झालेल्या थेट प्रक्षेपणामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो भाविकांनी घर बसल्या नंदवाळच्या यात्रेचा आनंद घेतला आणि घरातूनच विठ्ठलाचंही दर्शन घेतलं। हे थेट प्रक्षेपण यशस्वी करण्यासाठी BTVचे तंत्रज्ञ आणि कॅमेरामन यांनी परिश्रम घेतले। बी न्यूजसाठी नंदवाळहून बंटी पाटील।